बोला प्रेज लॉर्ड, हालेलुया. म्हणा हात उंच करू, हालेलुया, हालेलुया. आज तुम्हाला मी शिकवणार आहे संकट काय येतात. काय शिकवणार आहे मी? संकट काय येतात. प्रेज लॉर्ड. एक देवाच्या सेवेमध्ये गौरवासाठी ते संकट येतात. आणि दुसरी गोष्ट जी आहे, संकट येतात ते म्हणजे आपल्या पापामुळं, आपण केलेल्या चुकामुळे संकट येतात. या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. संकट देवाची सेवा, देवाचं गौरव करतोय म्हणून बी कधी कधी काही गोष्टी येतात, संकट येतात. बोला ना हालेलुया. सर्वजण म्हणा हालेलुया. हात उंच करून म्हणा हालेलुया. मोठ्याने म्हणा हालेलुया, हालेलुया, हालेलुया. बोला प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड, हालेलुया. बोले यीशु मसीह की हालेलुया. एक वचन काढूया आपण, संकट काय येतात. आणि एक दुसरी करंतीचं पुस्तक काढूया. दुसरी करंती त्याचा 4था अध्याय आणि 4था अध्याय आणि 16 वचन आपण काढूया. 16, 17, 18 वचन आपण वाचन करूया. दुसरी करंती. म्हणून आम्ही धैर्य सोडित नाही, म्हणून आम्ही धैर्य सोडत नाही, परंतु जरी आमचा बाह्य देह क्षय पावत परंतु आमचा बाह्य देह क्षय पावत आहे, तरी अंतरात्मा दिवसानुदिवस नवा होत आहे. दिवसानुदिवस काय होत आहे? नवा होत आहे. कारण आम्हावर येणारे तात्कालिक व हलके संकट हे आम्हासाठी अत्यंत मोठ्या प्रमाणात सार्वकालिक गौरवाचा भार उत्पन्न करते. प्रेज लॉर्ड. बघा, अशी एक संकट असतात की हे संकट देवाच्या गौरवासाठी जे असतात, आमच्यावर अधिक आम्ही ट्रेन व्हावं किंवा आम्ही देवाच्या सेवेमध्ये अजून मजबूत व्हावं, त्यासाठी पण संकट येत असतात. आता पौलचो या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला पाहायला मिळतं की परत एकदा 16 वचन वाचा. कोणतरी 16 वचन वाचा. म्हणून आम्ही धैर्य सोडत नाही, म्हणून आम्ही धैर्य सोडत नाही, परंतु जरी आमचा बाह्य देह क्षय पावत आहे. काय पावत आहे हो? हा, पुढे. तरी अंतरात्मा दिवसानुदिवस नवा होत आहे. दिवसानुदिवस काय होत आहे? नवा होत आहे. काय होत आहे हो? दिवसानुदिवस काय होतोय? नवा होत आहे. प्रेज लॉर्ड. जरी काही संकट आहेत, येतात, पण आम्ही, आमचा जो आत्मा आहे आतला, तो काय होतो? एक नवीन होत असतो, एक नवीन तयार होत असतो, अधिक मोजोमामध्ये. आमेन म्हणा, हालेलुया म्हणा. संकट हे कधी कधी ती भट्टी जी आहे, ती भट्टी आमच्यासाठी हितासाठी असते, आमच्यासाठी आशीर्वादाचं, एक आम्हाला चमकण्यासाठी असते. हालेलुया म्हणा. आता हे जे संकट, दुःख हलके म्हणतोय तो पाऊल, पण हे संकट, जे दुःख पौलावर येत होते, ते म्हणजे प्रभूची तू सेवा करत होता, परमेश्वराची तू सेवा करत होता, आणि ते संकट येशू ख्रिस्तामुळे, त्यामुळे त्याच्यावर येत होते. कित्येक वेळा पौलावर संकट आली, पण या ठिकाणी तो म्हणतो की त्याद्वारे देवाचंच गौरव झालेला आहे. कुणाचं गौरव झालेला आहे? देवाची महिमा झालेली आहे. अनेक संकट येतात, पण ते देवाचं गौरव त्याद्वारे पण सुद्धा होतं. लक्षात घ्या, त्या संकटामध्ये देवानी पौलाला कधी हाव दिलं नाही. संकटामध्ये देवानी पौलाला कधीही हताश केलं नाही किंवा लज्जित आणि वंचित केलं नाही, तर देवानी त्या पौलाला नेहमी विजयी केलेला आहे. बोला प्रेज लॉर्ड. कारण तो सेवा करत असताना, देवाची खरी सेवा करत असताना, त्याला संकटाचा सामना करावा लागत होता. आणि म्हणून पुढे काय म्हटलेलं आहे 18 वर्षामध्ये, आम्ही दृश्य गोष्टीकडे नाही तर अदृश्य गोष्टीकडे लक्ष लावतो. कुणाकडे लक्ष लावतो? जे दिसत नाही त्या गोष्टीकडे लक्ष लावतो. कारण
दृश्य गोष्टी, दिसणाऱ्या गोष्टी क्षणिक आहेत, पण ज्या दिसत नाही त्या कशा आहेत? सार्वकालिक आहेत. बोला प्रेज लॉर्ड, हालेलुया. मग पौलाला सेवा करत असताना काय काय संकट आली? कित्येक वेळा त्याला दगडमार झाला. काय झाला त्याला? दगडमार. दगडाने त्याला मारलं आणि मेला म्हणून फेकून दिलं पौलाला. पण तरी पौल मेला नाही, कारण पौला बरोबर देव होता. मला क्या आमेन. पौला बरोबर कोण होतं? परमेश्वर होता. आणि म्हणून पौलाच्या बरोबर देव असल्यामुळं अशा अनेक संकट आली. एक दुसरे ग्रंथी 11व्या अध्यायामध्ये सुद्धा त्या ठिकाणी वचनामध्ये आपण पाहतो. दुसरे ग्रंथी 11व्या अध्यायामध्ये आणि या ठिकाणी तो सांगतो, या ठिकाणी 23 वचन वाचा. त्या ठिकाणी काय म्हटलं? दुसरे ग्रंथी त्याचा 11वा अध्याय आणि 23 वचन वाचा. दुसरे ग्रंथी 11वा अध्याय 23 वचन. ते अब्राहमाचे संतान आहेत. ते अब्राहमाचे संतान आहेत. संतान आहेत काय? हा, हे काय? मीही आहे. मी आहे. ते ख्रिस्ताचे सेवक ते आहेत. ख्रिस्ताचे सेवक आहेत काय? मी अधिक प्रमाणात आहे. हे मी गळासारखे बोलतो. श्रम करण्यात, कैद सोसण्यात, बेसुमार फटके खाल्ल्यामुळे, पुष्कळ वेळा मृत्यूच्या दाढेत पडल्यामुळे मी काय आहे? अधिक आहे. काय म्हणला तो? इतकं तो मार खाल्ला त्याने, इतकं त्याच्यावर संकट आले, पण ते प्रभूच्या सेवेसाठी, गौरवासाठी संकट होते. आणि त्या मृत्यूच्या दाढेमध्ये सुद्धा असताना, मृत्यू यावा असे संकट त्या पौलावर आले असताना, तरी पण त्या संकटाने त्या पौलावर मात नाही केली, पण त्या संकटातून बाहेर परमेश्वराने पौलाला काढले. प्रेज लॉर्ड. मला संकट येतात. पहिली गोष्ट, सेवा करणाऱ्यांच्या जीवनामध्ये देवाच्या गौरवासाठी, देवाची सेवा करते म्हणून संकट येतात. देवाची सेवा करते म्हणून संकट येतात. पण त्या संकटामध्ये देव त्याच्या सेवकांना किंवा मंडळीला कधीच हारू देत नाही, तर देव त्या संकटामध्ये सेवकांना मजबूत उभं करतो परमेश्वर. मला क्या आमेन. मजबूत उभं करतो परमेश्वर. आणि किती संकट आले, त्याला मारून टाकलं आणि त्यांना वाटलं पौल मेला. कित्येक वेळा सैतान संपवण्याचा प्रयत्न करतो किंवा संकट असे आणतो की संपवून टाकायचा प्रयत्न करतो. पण लक्षात घ्या, जर देवाने तुम्हाला खरं निवडलेलं आहे आणि जर देवाने तुम्हाला तुमची निवड आत्महत्या केली आहे, तर देव तुम्हाला कधी संपू देणार नाही. देव तुम्हाला नेहमी उचलून धरणार. हालेलुया म्हणा. मग त्यांनी किती संकट खाल्ले, पुष्कळ फटके खाल्ले. 5 वेळा म्हणते. किती वेळा म्हटलेलं आहे? 24 वर्षामध्ये काय म्हटलेलं आहे? 5 वेळा. 5 वेळा मी यहूद्याच्या हातून 39 फटके खाल्ले. किती वेळा खाल्ले? येशूने एकदा फटके खाल्ले होते. किती? पण पौलाने 5 वेळा खाल्ले. 39 फटके. किती वेळा? तुम्हाला माहिती आहे फटके कसे असतात. एकदम फटके असे वेदनादायक असतात. पौलाने येशूची सेवा करताना, येशूच्या सेवेमुळं त्याच्यावर इतके संकट आले की त्याला 5 वेळा फटके खावं लागलं. एवढं संकट आले. पुढे काय म्हटलेलं आहे? 3 वेळा छड्याचा मार. 3 वेळा छड्याचा मार. किती वेळा? 3 वेळा छड्याचा मार. पुढे एकदा मला दगडमार. एकदा काय झाला? दगडमार. कसा असायचा? त्यावेळेस कसा असायचं माहितीये का? त्यावेळेस दगडमार मरेपर्यंत दगडमार करायचे. दगड फेकून मारायचे. हालेलुया म्हणा. सेवा करताना तुम्हाला फुलं भेटतील असं नाही. म्हणा की हालेलुया. सेवा करताना तुम्हाला फुलंच भेटतील असं नाही. सेवा करताना तुम्हाला दगड पण भेटणार. काय भेटणार तुम्हाला? दगड तुमच्यावर टाकणार माणसं. मग कुठले दगड? आता कुठले दगड आहेत? कुठले दगड आहेत? निंदा करायचा दगड, काय ना काही दगड. हालेलुया म्हणा. हालेलुया. ज्या देवाने पौलाला त्या दगडातून वाचवलं, तोच देव त्या प्रत्येक दगडाच्या संकटातून तुम्हाला वाचवणारा परमेश्वर आहे. आमेन म्हणत नाही तुम्ही? आमेन म्हणत नाही तुम्ही? देव वाचवणारा देव आहे. म्हणा की आमेन.
हालेलुया म्हणा. आणि म्हणून कितीतरी दगडमार झाला. 3 वेळा काय झाले, त्याचे गलबत फुटले. काय फुटले? गलबत फुटले. 1 दिवस व 1 रात्र समुद्रात घालवली. कशामध्ये घालवली त्यांनी? 1 दिवस आणि 1 रात्र. कशामध्ये? असं काय 5 स्टार बोट मध्ये नाही बरं का. एक बोट उघडी एकदम नाही का तुटलेली, लाटामध्ये संकटामध्ये तुटलेली, त्या बोट मध्ये पौलाने 1 दिवस आणि रात्र समुद्रामध्ये घालवली. प्रेज लॉर्ड म्हणा. कित्येक वेळा संकट एवढे आले, पण त्या नावेमध्ये एक पण माणूस मेरण नाही पावला, कारण पौलाचा देव त्या बरोबर तिथं होता. मला की आमेन. पौलाचा परमेश्वर पौलाला देव म्हणत होता, संकट आले तुझ्याकडं, पण घाबरू नको, मी तुझ्या बरोबर आहे. एकाचाही नाश होणार नाही. बोटीचा मात्र होणार. कशाचा मात्र होणार? बोट नावेचा मात्र नाश होणार, पण तुमचा मात्र काय होणार नाही. म्हणा आम्ही धन्य आहोत. म्हणा आम्ही धन्य आहोत. आमचा नाश होणार नाही. म्हणा आमचा नाश होणार नाही. हालेलुया म्हणा. हालेलुया. देव माझ्या प्रियांनो मंडळीला कधीच नाश होऊ देणार नाही. मंडळी नेहमी धडकावर बांधलेली आहे आपली मंडळी. आमेन म्हणा नाही तुम्ही. बोला प्रेज लॉर्ड. 26 वचन वाचा. काय म्हटलेलं आहे? मी कितीतरी प्रवास केला. नद्यावरली संकटे. बघा किती प्रवासामध्ये संकट. नद्यावरली संकटे, लुटारूंमुळे काय आलेली संकटे. बघा संकट देवाची सेवा करताना सेवेसाठी संकट येतात. सेवेमुळे संकट येतात. प्रभूमुळे मार खातात. कुणामुळे? भांडण करून नाही बघा. कुणामुळे? आता पुढे गेले काय रे खातात धमकी. मार खाल्ला. कुणासाठी मार खाल्ला? प्रभूसाठी मार खाल्ला नाही. ती प्रभूसाठी मार नाही. उलट सुलट भांडण केल्या, शिवे दिल्या, तिथं काय रे करत गेल्यामुळे तिथं भांडण झाले आणि चोपून मारला तिथं. आणि मग बाहेर काय? मी प्रभूसाठी मार खाल्ला. जेलमध्ये गेला. कशासाठी जेलमध्ये गेले? पाप करून. कशामुळं? पाप करून, चूक करून, भांडण करून, एखाद्या हत्यार चालवून, एखाद्याचं रक्त काढून जेलमध्ये जावं लागतं. मग आता हे कशामुळे आलं संकट? संकटाचे 2 भाग आहेत. स्वतःच्या चुकामुळे, स्वतःच्या पापामुळं. एखाद्याला तुम्ही मारलं, एखाद्याचा हातावर वार केलाय, रक्त काढले, मग कलम आहे जगामध्ये, मग त्या कलम लागतात, जेलमध्ये जावं लागतं. हालेलुया म्हणा. प्रभूसाठी संकट वेगळं आहे. इथं पौल कुणाला मारत नव्हता, पौल कुणाची निंदा करत नव्हता. प्रभूसाठी प्रवास करताना त्याच्यावर संकट आले. नद्यामध्ये तो जात असताना, नद्याच्या तिकडून जात असताना नद्यावर त्याला संकट आले. समुद्रातून तो प्रवास करत असताना तिथं पण प्रभूसाठी, देवासाठी अनेक वेळा संकट आले, पण देवाने त्याच्यामध्ये सांभाळलं. हालेलुया म्हणा की सगळेजण म्हणा हालेलुया. हालेलुया म्हणा. उदाहरणार्थ एखादा माणूस, प्रभूचा माणूस एखाद्याला मारून जातो जेलमध्ये. त्याला विचारतात, कसं काय आलं जेलमध्ये? कसं तुम्ही आलाय? मी एखादा मर्डर करून आलोय. तिथं सांगणार असत नाही तुम्हाला. तिथं पार्टनर भेटतात. तुम्ही कसं आला? महिलाचं बी जेल असतं. कशाचं जेल असतं? मग महिला सांगतात, तू कसं काय आली? का मी सासूला मारून आली. मग तिथे कॅटेगरी असते. काय असते? चोरी करून आलेली, मर्डर करून आलेली, 2-3 कडे असते. तिला घाबरतात. मी तिथं मारून आली, तुला मी मग तिथं ती बॉस असते. काय असतात? माझं ऐकलंय मी. बोला हालेलुया. हालेलुया. तिथं बी कॅटेगरी पडते. तिथं बी त्याप्रमाणे त्यांना ठेवतात. ती तिकडं काय, ती ग्रुप काय, तो जरा डेंजर आहे, मर्डरचा आहे, चोरीचा आहे, नाही का, हाफ मर्डरचा आहे. असे तिथं मग सगळेच गेल्या जेवताना विचारत, तू कसं आली? मग ती म्हणली, मी भांडण केले, मी रक्त निघालं म्हणून मी आलो. मग तिला मग म्हणतात ती साधा नाही, हिला पिढू जरा. हालेलुया. प्रभूची व्यक्ती सांगायला कसं वाटतं? गौरव होईल का त्याच्यामध्ये? मग ती प्रार्थना करते,
तू प्रार्थना करते, तू कसा आली जेलमध्ये? प्रार्थनेमुळे आली का का कुणाचा मारून आली? प्रार्थना करते पण राग आला आणि हसं मारलं, डोक्यात रक्तच काढलं आली. यात गौरव आहे का? हे संकट कशामुळं? मग स्वतःच्याच भांडणामुळं. अचानक जुना स्वभाव आला. काय आला म्हणतात? जुनी मी आली हे ना, जुना आला आणि मग मी रागात मारली आणि जेलमध्ये आला. देवा दया कर. देव दयाळू करणार देव आहे. पश्चाताप करतात मग सोडवतो देव. पण ती जेलमध्ये गेल्यानंतर ना तो जो प्रकार आहे तो देवाच्या सेवेचा नाहीये, देवाच्या गौरवाचा नाहीये, कारण ते संकट स्वतःमुळे आलेलं आहे. पण पौलाच तसं नाही. तो आलेली संकट, लुटारूमुळे आलेली संकट काय म्हटलेलं आहे पुढं? माझ्या देश बांधवांनी आणलेली संकट आहे. कुणामुळे संकट येतात? अजून म्हणा बांधवामुळे, म्हणा देश बांधवामुळे. काय काय पौलाला त्याचेच बंधू लोक त्याच्यावर संकट आणत होते, समस्या आणत होते. हालेलुया. पुढे काय म्हटलेलं आहे? परराष्ट्रीयांनी आणलेली संकटे. कुठली संकटे? नगरातली संकटे. कुठली संकटे? आणि रानातली संकटे. कुठली संकटे? आणि समुद्रावरची संकटे. आणि पुढं नामधारी बंधूंनी आणलेली. हा एक भाग बघा. नामधारी. काय नामधारी? नावाला ख्रिस्ती, नावाला येशूचा, पण आतून सैतानाने भरलेला. म्हणा लय जपून राहिलं पाहिजे. शेजारच्या म्हणा लय जपून राहिलं पाहिजे. मंडळीमध्ये म्हणा मंडळीमध्ये लय जपून राहिलं पाहिजे. सगळेच कबूतर नाहीत. समजलं का तुम्हाला? जाळी टाकली. देवाचं राज्य कसं आहे हिशोबाला? त्यांनी समुद्रात काय टाकली? जाळी टाकली. मग जाळीमध्ये सगळे काय काय मासे येतात का? जाळीमध्ये मासे येतात, घाण बाटल्या येतात, है ना, वेगळे जंतू येतात, गुम येते. आलेले म्हणा गुम येते, विंचू येतात, खेकडे येतात. म्हणा जाळी टाकल्यावर, म्हणा जाळी टाकल्यावर त्या जाळीमध्ये मासे येतात, खेकडे येतात, गुम येते, अजून काय काय येतं? विंचू येतात, साप पण येतात. कसे येतात? मग आता देवाच्या मंडळीमध्ये पण एक जाळ टाकलं जातं. देव म्हणतो जाळ टाका. लगेच जाळ टाकल्यावर इंदापूर चर्चमध्ये असं जाळ येतं. मग त्यात सगळेच मासे नसतात, त्यात गोम पण असतात. म्हणजे गोम प्रमाणे माणसं असतात. हल्ली म्हणा त्यात साप पण असतो. काय असतो? म्हणजे साप असतात. म्हणजे सापासारखं माणूस असतो, सापासारखं व्यक्ती असतो. कशासारखा? म्हणजे त्याला कितीही प्रेम करा, म्हणा कितीही प्रेम करा, किती नको 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 नको, तुम्ही असं नको नको, असं नको, किती दूध प्या, जेवण करा, मटण खावा, हे करा, कितीही त्या सापाला गोजरा, त्याची जात काय करते? मला सावधान. सापासारखे सुद्धा चर्चेमध्ये लोक येतात. विश्वास नाही का? असत्यात. म्हणा की हालेलुया. मग आपण म्हणतो पास्टर म्हणतो की होतो पास्टर इथं दुःख होतं. म्हणा की हालेलुया. इथंच असं विश्वास होतो. संकट कुठले? सेवा करताना सापासारखे लोक येतात, नामधारी लोक येतात आणि ते विषाने भरलेले असतात. कशाने भरलेले असतात? कशाने भरलेले असतात? बायबलमध्ये किती सूत्रात दिलेलं आहे. जो गोड गोड बोलतो, म्हणा जो गोड गोड बोलतो त्याच्यावर विश्वास ठेवू नको. त्याच्या तोंडामध्ये 7 विष आहेत. किती विष आहेत? अयो किती किती विष? अयो हालेलुया. म्हणा की प्रेज लॉर्ड. म्हणा हालेलुया. किती विष असतात गोड गोड बोलणाऱ्यावर? किती गोड गोड बोलणारे विष असतात? 7 विष असतात. किती? अरे कडक बोलणाऱ्यामध्ये विष नसतं, खरं असतं, प्रेम असतं. मला क्या पाय. पण असे पण आहेत सापासारखे लोक आहेत की त्यामुळे संकट येतात मंडळीत, पालकावर, त्यामुळे सेवेमुळे संकट येतात. नामधारी ते असतात. एक सापाची वृत्ती त्यांची असते. मला की आमेन. मला की आमेन.
साप सापच असतो. हालेलुया म्हणा की. म्हणजे काही लोक सापच असतात, त्यांना कितीही काय करा ते सापाचीच जात त्यांची असते. आमेन म्हणता काय? बघा आमेन म्हटले तुम्ही आता. प्रेज लॉर्ड म्हणा. म्हणा हालेलुया. म्हणा हालेलुया. कितीही लाड लावा, कितीही प्रेम करा, कितीही काय करा, सापासारख्या जातीचे लोक. दुसरं खेकडे. खेकडे काय येतात? खेकडे कसे असतात? कधी सरळ चालत नाही. म्हणा कधी सरळ चालत नाही. खेकडा कधी सरळ चालत नाही. नेहमी अरे सरळ चाला, असं नका वागू, तसं नका वागू. सरळ चालतो की त्याला वाटतंय सरळ चालतोय, पण त्याची वाकडीच वाट आहे. म्हणा की हालेलुया. हालेलुया. मग असे सापासारखे खेकड्यासारखे लोक एक संकटाला सुद्धा कारणीभूत ठरतात. किती जण सहमत आहे? गुम गुम बरोबर, गुम गुम. हालेलुया. नको सांगायला जास्त. हालेलुया म्हणा. पण एक चांगले मासे, ते मासे म्हणजे ते खरे देवाचे लेकर असतात. मला की आमेन. मग त्यामध्ये छाटी परमेश्वर करतो. परमेश्वर मासे जे आहेत चांगल्याच्या कोठरात, आणि ते साप आहेत त्यांना देव चल चल चल. हालेलुया म्हणा. खेकड्या नको तुझे पाय तोडून चल. आणि प्रेज लॉर्ड मासे. मग गाणं काय माहिती? जैसी मछली बिन पानी की जिंदा न रहती है, वैसा ही विश्वासी जग यीशु बिन मुर्दा है. म्हणजे विश्वासाला काय म्हटलंय? माशाप्रमाणे जीवन आहे. आमेन म्हणा. म्हणा आमेन. मग नामधारी किंवा परराष्ट्रीय असे प्रकारचे लोक आहेत की कोणी सापाप्रमाणे, कोणी खेकड्याप्रमाणे, कोणी अशुद्ध प्रकारचे काही ना काही विक्राळ आहेत. असे अनेक लोक ते देवाच्या राज्यात टिकत नाहीत. त्यांच्यामुळे मात्र संकटाला कारणीभूत ठरतं, किंवा ते अनेक लोकांना विषकारी ठरू शकतात, विषबाधा ठरू शकतात. पण चांगले पवित्र लोक हे नेहमी इतरांसाठी चांगले ठरतात. आमेन म्हणा. आमेन म्हणा. तुम्ही हा तुमचं गुरु म्हणा. हालेलुया. म्हणून शेजारच्याला म्हणा, तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या लाईफ मध्ये, तुमच्या परिवारामध्ये चांगले लोकांना येण्याची गरज आहे. चांगले लोक असण्याची गरज आहे. वाईट लोक नेहमी संकटाला कारणीभूत ठरतात. कशाला ठरतात? संकट काय येतात पास्टर? वाईट लोकांचं काकार लावा लोकांमुळे संकट येतात. काय येतात पास्टर संकट? पौराला संकट काय आली? काय काय लुटारूची वृत्तीची त्याच्यावर आली. संकट काय येतात पास्टर? कारण त्याला देश बांधवांकडून संकट आली, नामधारी बंधूंकडून संकट आली, त्याला अशा अनेक प्रकारच्या परराष्ट्रीय लोकांकडून संकट आली. म्हणजे संकटाचे अनेक कारण होते पौलाच्या जीवनामध्ये आली, आणि त्या पौलाला त्याच्यामधून देवाने सांभाळलं. ख्रिस्ती जीवन हे नुसतं फुलावरचं जीवन नाहीये, काट्यावर चालणारं सुद्धा जीवन आहे. कशावर जीवन आहे? काट्यावर सुद्धा चालणारं जीवन आहे. पण देवाच्या कृपेने तो माणूस काट्यावर सुद्धा चालतो, आणि देव त्याला विजयी देऊन पुढे घेऊन जात असतो. आमेन म्हणा. मला की आमेन. हालेलुया. 27 वचन वाचा. काय म्हटलेलं आहे? श्रम व कष्ट कितीतरी वेळा केलेली, जागरणे, कितीतरी वेळा जागरण केलं, तहान भूक झाली, पुष्कळ उपास तापास केला, थंडी, उघडा वागडेपणा, या सर्वामुळे तो अधिक झालेला आहे. आमेन म्हणा. म्हणा आमेन. ज्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये तुम्ही खरे असताना, चांगले असताना, चांगलं भक्तीचं जीवन जगत असताना, तरी पण तुम्हाला संकट येतात, त्यावेळेस तुम्ही रॉंग नाहीये, तुम्ही एक मजबूत होणार आहात. हालेलुया. तुम्ही चांगले आशीर्वादित होणार आहात, आणि तुम्हाला देव मजबूत करत आहे. मला की आमेन. खजुराचं झाड संकटामध्येच मजबूत बनतं. खजुराचं झाड संकटामध्येच त्याच्या मुळा चांगल्या मजबूत तयार होतात. आमेन का नाही? आमेन का नाही? तुम्ही म्हणतात पास्टर अशी का लोक येऊ शकतात माझ्या जीवनामध्ये? अहो ते तसे लोक तुमच्या जीवनामध्ये आल्यामुळेच तुम्ही स्ट्रॉंग होता. खेकड्यासारखा माणूस आल्यामुळेच तुम्ही तुमच्या जीवनामध्ये चांगलं शिकून निघता. सापासारखा विषारी माणूस तुमच्या जीवनामध्ये आल्यामुळेच तुम्ही चांगलं हुशार होता, चांगलं जीवन जगू शकता.
मला की आमेन. खजुराच्या झाडावर इतके संकट येतात, इतके संकट येतात. कधी मी पाऊस आला आणि बारामतीवरून येत असताना कितीतरी झाडं पडली, कितीतरी झाडं पडली. आणि मी विचार करत होतो, नुसतं नावाला झाड असून काय फायदा आहे? प्रेज लॉर्ड. मी विचार केला ही झाडं कसं काय पडली. मी विचार केला दिसायला शोभाच, कशाला दिसायला बाहेरून सुंदर, पण वादळामध्ये नाही टिकलेली, संकटामध्ये ते नाही काय झाले, नाही टिकले, मजबूत नाही ते. पण खजुराचं झाड किती वादळ आले, किती वार आला, ते पडत नाही, मोडत नाही, ते मजबूत उभा राहतं. हालेलुया म्हणा, म्हणा की प्रेज लॉर्ड. जो व्यक्ती संकटात संकट नको म्हणतो तो मजबूत होणार नाही, त्याची मूळ मजबूत होणार नाही. संकट थोडस दुःखदायी आहे ना. आम्हाला तात्कालिक संकट थोडस नाही का, तात्कालिक दुःख आहे, थोडस समय त्रास आहे, संकट आलं तर थोडस वेदना आहे, पण सार्वकालिक गौरव आहे, मजबूतीकरण आहे. आमेन म्हणता का नाही? आमेन म्हणता का नाही? आणि म्हणून या ठिकाणी पुढे काय म्हटलेलं आहे? शिवाय ह्या व इतर अशा गोष्टी माझ्या मनावरचे ओझे म्हणजे सर्व मंडळाविषयीची चिंता ही आहे. बघा त्याला कशाची चिंता होती? मंडळीविषयी चिंता. पुढे एखादा दुर्बल असला तर मी दुर्बल होत नाही मी काय? दुर्बल होत नाही काय? आणि एखादा अडखळीला गेला तर मला संताप येत नाही काय? संताप येत होता. एखादा चुकीचं वागला, एखादा अडखळला गेला, काहीतरी अडखळण झाला, अडखळण म्हणजे दुसऱ्या पुढे अडखळण झाला तर पौलाला संताप यायचा, पौलाला सुद्धा राग यायचा आणि तो खडसावून सांगत होता. प्रेज लॉर्ड म्हणा, म्हणा हालेलुया. पण तरी पण यामध्ये पौल म्हणतो मी अधिक आहे. पौलासारखं कोणी तुमच्या जीवनामध्ये संकट आहेत का? सांगा. पौलासारखं तुमच्या जीवनामध्ये समस्या आहेत का? पौलासारखं तुम्हाला प्रवास करायला लागलाय का? पौलासारखं तुम्हाला अडचणीतून जावं लागलंय का? पौलासारखं तुम्हाला अनेक संकटामधून तुम्हाला उपासमार मधून जावं लागलंय का? तुम्हाला दगडमार सहन करावं लागलाय का? त्याच्यासारखा तुम्हाला फटके खावं लागलेत का? नाही. मग तरी पण आम्ही थोड्या समस्येमध्ये सुद्धा आम्ही देवावर विश्वास राहत नाही किंवा त्याचा धन्यवाद करत नाही. पण पौल या सगळ्या संकटामध्ये तो देवाचा धन्यवाद करत होता, तो देवाची सेवा करत होता. आणि देवाने त्याला त्याच्या खरेपणामुळं देवा त्याला कधीच पडू दिलं नाही, कधीच त्याला कमी होऊ दिलं नाही. देवा त्याला वाढवलेलं आहे. मला काय आपले म्हणून संकट माणसामुळे येतात. पण काही लोक स्वतःच्या चुकीमुळे संकट येतात आणि त्या संकटामध्ये ते खावतात, त्या संकटामध्ये ते सापडतात आणि त्यांचं काही ना काही नाश होऊन जातं, नुकसान होऊन जातं, त्यांचं जीवन नाश होऊ शकतं संकटामध्ये, स्वतःच्या चुकीमुळे. कुणाच्यामुळं? एक असंच एक उदाहरण आपण पाहूया, दोन उदाहरणं पाहूया, त्यानंतर आपण वचनामध्ये पुढे जाणार आहोत. 19 अध्याय प्रेषितांचे कृत्य 19 अध्याय आणि 13 वचनापासून पुढे आपण पाहूया. प्रेषितांचे कृत्य 19 अध्याय 13 वचन वाचूया. कित्येक प्रेषितांचे कृत्य 19 अध्याय 13 वचन वाचा. तेव्हा कित्येक पंचाक्षरी कसे हो? पंचाक्षरी फिरिस्ते मला फिरिस्ते यहुदी काय कोण होते ते? पंचाक्षरी फिरते मला फिरणारे, मला फिरिस्ते. आता बघा या ठिकाणी असे लोक आहेत की ते फिरिस्ते आहेत. पुढं दुष्ट आत्मे लागलेल्या लोकांवर प्रभू येशूचे नाव उच्चारून म्हणू लागले, ज्या येशूची पौल घोषणा करतो त्याची मी तुम्हाला शपथ घालतो. बघा आता पौलाच्या द्वारे चमत्कार होत होते, म्हणा पौलाच्या द्वारे चमत्कार होत होते. आता या यहुदी जो मुख्य याजक याचे 7 मुले, किती मुलं आहेत? 7 मुलं. किती? आणि 7 मुलं येशूच्या नावाने उच्चारून ते शपथ घालत होते दुष्ट आत्म्यांना. सैतानाला ते बोलवत होते, सैतानाला धमकावत होते. प्रेज लॉर्ड. मग पौल जे चमत्कार होत होता त्याचं बघून पौलाच्या जो पौल प्रार्थना करत होता किंवा पौल जी सेवा करत होता
त्या प्रकारचं बघून ते पौलासारखं करायला गेले. कोणासारखं करायला गेले? हालेलुया म्हणा. आता काय काय लोक ह्या पास्टरची कॉपी, त्या पास्टरची कॉपी किंवा ह्याची कॉपी असं करून संकट घेतात स्वतःवर. हालेलुया म्हणा सगळेजण म्हणा हालेलुया. असं करून काय करतात? कारण देवानी ते सांगितलं पाहिजे, मनाने नाही केलं पाहिजे. इथं 7 पुत्र आहेत. किती पुत्र आहेत? आणि ते येशूचं नाव उच्चारून दुष्टात्मे लागलेल्या माणसांना त्याच्या दुष्टात्म्याला म्हणायचे. येशूच्या नावात शपथ घालतो, पौलाच्या नाव, असं पौलाचं नाव घ्यायचे. मग काय झालं बघा पुढे. एक यहुदी मुख्य याजक रिस्वा याला 7 मुलगे होते. 7 मुलगे होते. ते असे असं करत होते. मला करत होते आणि करत होते. तर काय झालं पुढे बघा. त्यास दुष्ट आत्म्याने उत्तर दिले. एकदा काय झालं, त्या दुष्टात्म्याने त्याला उत्तर दिलं. दुष्टात्म्याने काय केलं? उत्तर दिलं. काय झालं बघा. येशूला मी ओळखतो. काय म्हणाले? येशूला मी ओळखतो व पौलाची मला आणि पौलाची पण मला माहिती आहे. पण तुम्ही कोण आहात? तू कोण आहेस बाबा? तुम्ही कोण आहे? दुष्टात्म्याला, सैतानाला सुद्धा माहित असतं देवाचे सेवक खरे कोणते आणि खोटे कोणते. प्रेज लॉर्ड म्हणा. ते दुष्टात्मा म्हणाला. कोण म्हणाला? सैतानाचा दुष्टात्मा त्याच्यातनं म्हणाला मी येशूला ओळखतो. कुणाला ओळखतो? पौलाला पण मी ओळखतो. कुणाला ओळखतो? पण तुम्ही कोण आहे? कोण आहे तुम्ही? आम्हाला शपथ घालणारे कोण तुम्ही? आम्हाला तुम्ही साधने करणारे कोण तुम्ही? तुम्हाला काय अधिकार आहे? प्रेज लॉर्ड म्हणा की बोला हालेलुया. म्हणजे स्वतःच्या मुळे येणारं संकट आणि त्यामुळे त्यांचं काय झालं? तुम्ही कोण आहात? त्यांना काय सांगता येईना. त्यांना काय ना सांगता येईना. त्याला जमना. 16 वचन. मग ज्या माणसास दुष्ट आत्मा लागला होता, ज्या माणसास दुष्टात्मा लागला होता त्याने त्यांच्यावर उडी घालून म्हणा इम्पार्टेशन झालं. म्हणा इम्पार्टेशन, आदला बदली त्याच्यातलं त्याच्यात. हालेलुया म्हणा. कधीही उतावळ्यानं कोणावर हात ठेवून प्रार्थना करायला जाऊ नका. देवाची अगुवाई झाली, देवाने जर प्रेरणा केली, देवाने जर सांगितलं तरच प्रार्थना करा. नाहीतर स्वतःच्या उतावळ्याप्रमाणे संकट ओढवून घेऊ नका. समजते का? कधी कधी मी कुणावर हात ठेवत नाही. कधी कधी मला जर आज्ञा झाली तरच मी हात ठेवतो. तिथं जर मला असं वाटलं मला जर आतमध्ये देवाने सांगितलं की हात ठेवू नको, मी नाही ठेवत हात. मी लांबूनच फायर करतो. फायरच होतो. म्हणा की आमेन. इम्पार्टेशन नको. हालेलुया म्हणा. जर देवाचा आत्मा मध्ये आपण भरलेला आहे, देवाने खरंच निवडलेला आहे आणि आपण भरलेला आहोत, सामर्थ्य आहे, तर हात ठेवा. म्हणजे तिकडले इकडे येऊ नये म्हणून जपलं पाहिजे. बोला हालेलुया. तिकडले इकडं येऊ नये. इम्पार्टेशन म्हणा. इम्पार्टेशन म्हणा की इम्पार्टेशन म्हणतात ना, म्हणजे त्याच्यातलं येऊ शकतं. ह्याच्यात काय आलं? ज्या माणसात दुष्ट आत्मा आला होता त्याने काय केलं? त्याच्यावर काय केली? मला उडी मारली. हालेलुया. उडीच मारली त्याच्यावर. आणि काय झालं? दोघांस हटवले आणि त्यांच्यावर इतकी जबर बसवली की ते घायाळ होऊन उघडे नागडे त्या घरातून काय होले? पडून गेले. हालेलुया. भावलीचा खेळ नाही. मला की प्रेज लॉर्ड. काय नाही? काय काय लोकांना सुख वाटतं ईश्वरात दुष्टात निघून जा. भावलीचा खेळ वाटतो. मग घरात घुसल्यावर, स्वतःमध्ये घुसल्यावर मग कळलं. मला की हालेलुया. 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 मग काय होतं? वेगळी जबर घुसतो. हालेलुया म्हणा. सेवा करताना, प्रार्थना करताना पूर्ण देवाच्या अंडर झालं पाहिजे. देवाची अगुवाई पाहिजे. देवाने सांगितल्याप्रमाणे आम्ही केलं पाहिजे. बोला हालेलुया. मग लागतोच मग माग. प्रेज लॉर्ड. त्यांच्यावर अशी जबर बसली, घायल झाले, सगळे उघडे नागडे करून टाकलं त्याला दुष्टात्म्यानी आणि ते पळ सुटले.
विसरले सगळं, शपथ घालायचं. म्हणा सोपं नाही, जेवढं सोपं तेवढं सोपं नाही. हालेलुया म्हणा, हालेलुया म्हणा. सगळं फाडून तोडून टाकतात, मग काय ठेवत नाहीत, मग उघडं लागण्यास करून टाकतो दुष्ट आत्मा. कशामुळं? स्वतःच्या मुळे, स्वतः उतावळेप्रमाणे, स्वतःच्या मनाने काहीतरी पाऊल उचलल्यामुळं संकट येतात, समस्या येतात. मग त्या देवाचा दोष आहे का? हालेलुया म्हणा. कधी कधी काय होते, शांत राहूया, शांत. कधी कधी काय होतं माहिती आहे, एखाद्या काय वेळेस इस्रायल लोक युद्ध करायला गेले. कशाला गेले? आणि देवाला विचारलंच नाही. म्हणा, देवाला विचारलंच नाही, देवाला प्रार्थनाच नाही केली, आणि गेले शत्रू पुढं पळत 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 मागायला रडत रडत. आणि मग देवा का? देव म्हणला, मी जायला सांगितलं होतं. देव म्हणला, तुम्ही मला विचारलं होतं, मग मी तुमच्या बरोबर नव्हतो. का झालं असं? मी तुमच्या सोबतच नव्हतो. परमेश्वर म्हणाला, देवा असं संकट का आलं? आमचे एवढे लोक मेले का? मेले कारण देव म्हणाला, मी तुझ्या बरोबर नव्हतोच. काय चुकलं? तुम्ही पाप केलं, तुम्ही माझ्या विरुद्ध वागला, तुम्ही माझ्याकडे नम्र होऊन नाही आला, माझ्याकडे शरण नाही आला, मला विचारलं नाही, मी जाऊ का युद्ध करायला? मग ते परत रडू लागले, आणि परत त्यांनी देवाकडे प्रार्थना पश्चाताप करून मग देवाला विचारलं, देवा मी जाऊ का? देव म्हणला, जाऊ, मी तुमच्या बरोबर आहे आता. आणि मग परत गेले आणि परत विजय मिळवला त्यांनी. देवाने सांगितल्यावर गेले आणि विजय मिळवला. आमेन म्हणा. पण त्याच्या अगोदर मनाने आवाज झाला, तुम्ही सुद्धा करत वाचती घटना, मोठा आवाज केला, शत्रूला आवाज केला, अरे घोष पुढं इस्रायल लोक मोठा जयघोष करतायत, आता आपलं काही खरं नाही, आता ही देवाची आराधना करतायत. आणि जाता युद्धात, युद्धामध्ये देवच त्यांच्या बरोबर आहे. सगळा मार खाऊ 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 इकडे मागायला आले. हालेलुया म्हणा. संकट स्वतःमुळे येतात, त्यावेळेस ते संकट तुमच्यामुळे येतात. ते तुमच्यामुळे तुम्हाला नुकसान होतं का? कारण स्वतः देव नाही सांगत, आणि स्वतःच्या हट्टीपणामुळे, स्वतःच्या पापात राहून, काय काय लोक पापात राहून काय बी करत राहतात. पापात राहून प्रार्थना करणं धोकादायक आहे. म्हणा शेजारच्याला, पापात राहून, म्हणा पापामध्ये राहून प्रार्थना करणं धोकादायक आहे. डेंजर आहे बरं का ते. अशुद्धतेमध्ये राहून, पापात राहून प्रार्थना, दुसऱ्यासाठी तर प्रार्थना करणं खूप डेंजर आहे. आणत नाही तर पाहुण्यात कुठून इम्पार्टेशन. मग स्वतःच काहीच नाही, जे आहे त्याच्यातनं स्वतः दे. एक सेविका काय म्हणाली माहितीये? ती सेविका म्हणाली की देवा, हे पास्टर जे आहेत त्यांचं जे काय आहे ते मला भेटू दे. हालेलुया. चांगली गोष्ट होती. पास्टर त्यांच्यामध्ये एक चांगलं काय होतं माहिती आहे? त्या पास्टरांमध्ये तिथे खूप आत्मिक, प्रार्थनेशील, खूप आशीर्वादी. मग त्यांनी हात ठेवून घेतला आणि त्यांनी स्वीकारलं, तेव्हा ह्याच्यातलं सगळं इम्पार्टेशन माझ्यामध्ये होते, सगळं त्याच्यातलं माझ्यामध्ये होते, सगळं त्याच्यातलं माझ्या होते, आणि सगळं आलं त्याच्या. तिथून काय लागलं? प्रार्थना ही ती वेगळी, नुसतं खाऊ लागल्या, नुसतं खाऊ लागल्या, नुसतं खाऊ लागल्या. त्यामुळे मला झालं काय? मी एवढं काय खाऊ लागली, एवढं काय कचा खाऊ लागली? मग त्यांना देवाच्या हाताने डोळे उघडले. तू म्हणली त्या पास्टरांचं इम्पार्टेशन माझ्यामध्ये होऊ दे. ते पास्टर लेख खातात, तू लेख खातात. मग तू म्हणली की त्यांच्यातलं माझ्याकडं मला भेटू दे, नाही का? सगळा अभिषेक हे ते, पण सगळं झालं. म्हणा हालेलुया. सगळं झालं. मग तू खाऊ लागली. मग ते तोडावं लागलं. काय करावं लागलं? ते प्रार्थना करून तोडावं लागलं ते बंद. देवा हे नको. सोपं नाही. म्हणा की हालेलुया, म्हणा हालेलुया, बोला हालेलुया. कधी कधी टीव्हीवरल्या नटीकडे बघून किंवा त्या विरोधकडे बघून किंवा त्या अभिनेत्रीकडे बघून म्हणू नका हिच्यासारखं माझ्यामध्ये उदे. लय बेकार असतं. म्हणा की हालेलुया. लय बेकार असतं. ती नटी अभिनेत्री दिसती तेवढं टीव्हीवर करत, पण ती मागणं डेंजर असते सगळी. म्हणा की हालेलुया. मग माणसाला बायांना तीच आवडतं. ती अभिनेत्री सारखी साधी
तिच्यासारखं मेकअप, मग तिच्यातला तिच्या मागचं की काय काय ती येतं मग मराठी हालेलुया. कधी चूक करायची नाही. हालेलुया म्हणा. प्रार्थनेच्या स्त्रियांनी तर जगिक अभिनेत्रीकडे बघून कॉपी करू नका. फक्त येशू आणि पवित्र आत्म्यामध्ये जीवन जगा, तुम्हाला आशीर्वादित सगळ्या गोष्टी मिळतील. म्हणा हालेलुया. मग पास्टर काय समस्या आहे पास्टर? मार्केटमध्ये जातात त्या अभिनेत्री सारख्या सगळे मेकअप घेऊन येतात. पास्टर मी प्रार्थना करते पण घरामध्ये वेगळंच भांडण हो पास्टर. का? मार्केटमध्ये जाऊन त्या अभिनेत्री सारखं सगळं घेऊन येतात. मग तिच्या मागचं सगळं टीव्हीवरचं पण मागचं पण सगळं पाप, सगळं चुकीच्या सगळ्या गोष्टी घरात घुसतात. प्रार्थनेच्या महिला सुद्धा सुधारायला पाहिजे. म्हणा की हालेलुया. प्रार्थनेच्या स्त्रियांनी सुद्धा जगिक गोष्टी कटकट जास्त पेक्षा पवित्र आत्म्यामध्ये राहून प्रार्थना पूर्वक सगळ्या गोष्टी करायला पाहिजे. मग शांती असणार आहे. आमेन म्हणता का नाही? आमेन म्हणता का नाही? हालेलुया. बरेच जण म्हणायचे मायकल जॅक्सन सारखं मला डान्स करायला, पण त्याच्या मागं कसलं पीड होती. डॉक्टर पेशंट होता त्याला, एवढं स्पेशल डॉक्टर असून तू जगला नाही. जेवण करायच्या अगोदर टेस्टिंग असायचं त्याचं. प्रेज लॉर्ड. मला शरीराचं सांभाळून हालेलुया म्हणा. मग काय झालं बघा, वाचा इफिसियन्सचं कृती 19 अध्याय आणि 17 वचन वाचा. पुढे वाचा. मग इफिसात राहणारे यहुदी व हेलेनी या सर्वांस कळले. तेव्हा ते भयभीत झाले. काय झाले ते? मला भयभीत झाले. पुढं आणि प्रभू येशूच्या नावाचा काय करू लागला? महिमा झाला. म्हणा हालेलुया. हालेलुया. बोला प्रेज लॉर्ड. बोला येशू मसीह की. बोला येशू मसीह की. मग तुम्हाला समजलं का? संकट सेवा करताना देवाच्या चांगल्या सेवेसाठी करत असताना सुद्धा संकट येतात. पण काही संकट मनाच्याच कारभारामुळं किंवा स्वतःच्या चुकामुळं, स्वतःच्या पापामुळं संकट येतात आणि नाश पावतात लोक. प्रेज लॉर्ड म्हणा. आणि म्हणून देवाच्या आगवाईचं, देवाच्या आज्ञा, देवाचं पाचारण, देवाच्या काही गोष्टी असल्या तरच तुम्ही पुढे चाललं पाहिजे. आमेन म्हणा. देवाची वाणी ऐकली पाहिजे. गाणं एक माहिती आहे का? कहा मुझको जाना क्या है मुझको कहना, सिखला दे आत्मा प्रभु. जहाँ तू न चाहे वहाँ मैं न जाऊं, जहाँ तू न चाहे वहाँ मैं न जाऊं, रोक मुझे आत्मा प्रभु. काय? रोक मुझे. तुम्ही कुठं जायचं ते देवाला विचारा. जिथं जायचं नाही तिथं जाऊ नये म्हणून अडवलं ना परमेश्वराला. मग तुम्ही संकटात पडणार नाही, संकट तुमच्यावर येणार नाही आणि तुमचा नाश होणार नाही. प्रेज लॉर्ड म्हणा. एक शेवटचं उदाहरण आपण पाहून प्रार्थना करूया. एकदा काय झालं माहितीये? म्हणा दावीद राजा. म्हणा दावीद राजा. देवाच्या मनासारखा आराधना करणारा, स्तुती करणारा, धन्यवाद करणारा. एकदा काय झालं? दावीदाने सगळी सेना बोलवली. म्हणाला तुम्ही सगळे युद्ध करायला जावा. कुठं जावा? युद्ध करायला जावा. मी जरा घरी आराम करतो. जरा कधी न थांबणारा, कधी घरी विसावा न घेणारा म्हणाला मी घरी आराम करतो. मला शेजारच्याला उगाच आराम करणं, म्हणा उगाच आराम करणं, उगं एकटं राहणं धोकादायक आहे. हालेलुया म्हणा. हालेलुया म्हणा. म्हणा हालेलुया. उगाच काय जाऊ शकतो, काम करू शकतो, सगळं करतो, उगाच आराम करतो, उगाच घरी थांबतो. दावीद पण नेहमी युद्धाला जायचा, नेहमी प्रार्थना करायचा. देवा काय करू, जाऊ का युद्धाला? देव म्हणायचा जा. पण आता मनानेच निर्णय घेतला. काय घेतला? मनानेच. घरी थांबतो मी, तुम्ही जावा युद्धाला. प्रार्थना नाही केली. देवा मी यांना पाठवू का, मी थांबू का, असं कुठं काय आढळत नाही. मग तो थांबला घरी. युद्ध करायचं येणार गेली. तिकडं शत्रू आहे, तिकडे युद्ध करायला गेले. चांगले तयार केलेले गडी त्याचे होते, गेले प्रार्थनेला. आता कधी कधी मलाही लागू करत होते. मला प्रेज लॉर्ड. मध्ये मध्ये लय जोश आला होता मला. मी घरी आराम करतो, जावा पोरांनो प्रार्थना करायला. प्रार्थना करायला पोराला पाठवलं, वेगळाच गोंधळ करायचं. मला प्रेज लॉर्ड.
आराम हराम आहे. म्हणा हालेलुया. आराम म्हणा शेजारच्याला, आराम हराम आहे. आराम नाही करायचा जोपर्यंत पाय हलतो, जोपर्यंत हात पाय चालतात, तोपर्यंत प्रभूचं काम करायचं आणि काम करून जीवन जगायचं. आमेन म्हणा. हालेलुया. मग दावीद बसला, आराम केले, सेना सगळं सुखाम चाललं. दावीद म्हणला, झोप झाली, सगळं झाली, जरा थोडंसं आळस वाटतं, जरा चला टेरेसवर फिरायला जाऊया. हालेलुया. फिरू लागला. फिरता 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 हालेलुया, एक सुंदर हिरोईन, एक सुंदर स्त्री आंघोळ करत होती. काय करत होती? आंघोळ. ती मी कोण करत होती? ती माळावर, तो मी टेरेसवर. हा सुंदर, वाव, ब्युटिफुल. हा हालेलुया. म्हणा की प्रेज लॉर्ड. किती सुंदर आहे. कधी कधी काम करू शकतो सगळं विनाकारण आराम करता करता मोबाईल लगी युट्यूब. अभिनेत्री, वा सुंदर आहे. हा हालेलुया. बोला प्रेज लॉर्ड. वो छोडते नाही. आमेन. मग दावीद बघू लागला, म्हणला त्याच्यात मोह आला, त्याच्यामध्ये व्याभिचाराचा आत्मा घुसला, त्याच्यामध्ये ती व्याभिचाराची ती नाही का इच्छा निर्माण झाली. आणि त्यांनी म्हटलं, नवकराला म्हटलं, तिला स्त्रीला घेऊन ये इकडं. घरी त्याला बोलवून त्या स्त्रीला आणलं आणि तिच्याबरोबर त्यांनी व्याभिचार केला. त्या स्त्रीबरोबर त्यांनी व्याभिचार केला. संकटाचा दरवाजा उघडला त्यांनी स्वतःच. प्रेज लॉर्ड. हालेलुया. म्हणा की सगळं व्याभिचार केला तिच्याबरोबर त्यांनी. व्याभिचार करून मस्तपैकी थांबला. देवाचा आत्मा देवाच्या संदेशावर उतरला आणि नाथान देवाचा सेवक दावीदाकडे आला. दुसरं शमूएल 12 अध्याय, दुसरं शमूएल 12 अध्यायामध्ये. आणि तो आला आणि म्हणाला, काय म्हणाला माहितीये? आज 4 वचनामध्ये बघा काय म्हणाला. नाथान संदेशा काय म्हणाला येऊ. एकदा त्या श्रीमंताकडे एक पाहुणा आला, तेव्हा त्याच्याकडे आलेल्या त्या पाहुण्यासाठी भोजन तयार करावे म्हणून त्याने आपल्या शेणामाडातून अथवा गाय बैलातून एखादं न घेता त्या गरीब मनुष्याची ती मेंढी घेऊन आपल्या पाहुण्यासाठी भोजन तयार केले. एक गरीब आणि श्रीमंत. श्रीमंताने आपल्यात कुठलं काही न निवडता गरीबाकडे एकच तेवढी ती मेंढी होती. आणि ती राजाने सांगितलं, राजाला सांगितलं नाथान संदेशाने, हे असं झालं, काय करायला पाहिजे. त्या श्रीमंत माणसाने गरीबाकडे एकच होतं, ती त्यांनी घेतलं. पण त्या श्रीमंताकडे भरपूर होतं, भरपूर, त्याला काही कमी नव्हतं, पण तरी पण त्यांनी गरीबाकडे एक घेतलं. आणि अशा प्रकारे त्यांनी केला. काय करायला पाहिजे? आज वचन वाचा. कोणत्या मनुष्यावर दावीदाचा कोप भडकला व तो नाथानास म्हणाला, परमेश्वराची जीवनाची शपथ, ज्या मनुष्याने हे काम केले तो प्राणदंडास पात्र आहे. हालेलुया. तुम्हाला प्राणदंडास पात्र आहे. मग त्याने पुढे म्हटलेलं आहे, पुढे वाचा. त्याने हे कृत्य केले व त्याला दयामाया नाही वाटली, म्हणून त्याने त्या मेंढीचा चौपट बदला दिला पाहिजे. चौपट बदला दिला पाहिजे. म्हणजे दावीदाने काय केलं माहितीये? त्या स्त्रीबरोबर व्यभिचार केला, पण तिच्या नवऱ्याला सुद्धा गुप्तपणे पत्र पाठवून तिच्या नवऱ्याला युद्धापुढे ढकलून तिच्या नवऱ्याला मारून टाकलं. हालेलुया. आता वाटलं आता मला कुणालाच माहित नाही, कुणाला दिसलं नाही, कुणालाच काय माहित नाही, पण देवाला माहित आहे. आमेन म्हणा. कुणाला माहितीये? त्यांनी हे पाप केलं आणि हे पाप केलेलं देवाला माहित झालं आणि देवाने ती संदेशा पाठवला. आणि मग नाथान दावीदास म्हणाला, तो मनुष्य तूच आहेस. काय म्हणाला? 7 वचनामध्ये काय म्हणाला? तो मनुष्य कोण आहे? तूच आहेस. इस्रायलचा देव म्हणतो, मी तुला अभिषेक करून इस्रायलचा राजा केले, तुला शौलाच्या हातून सोडवले, मी तुझ्या स्वामीचे मंदिर मी तुला दिले, त्याच्या स्त्रिया तुझ्या उराशी दिल्या, इस्रायल येऊन त्याचे घर तुला दिले, आणि एवढे जर थोडे झाले असते तर मी तुला आणखी हवे दिले असते. तो परमेश्वराच्या आज्ञा तुच्छ मानून त्याच्या दृष्टीने वाईट असे कृत्य केले. का केले ते कृत्य? का हे कृत्य केले तू वाईट? उरिया हित्ती याचा तू तलवारीने घात केला आणि त्याची बायको आपल्या घरात आणून ठेवली. प्रेज लॉर्ड. व्यभिचार केला तिच्या नवऱ्याला मारून त्या स्त्रीला आपल्या घरात आणून ठेवली तू.
मग काय झालं माहितीये? 10 वचन, तर आता तलवार तुझे घर सोडणार. हॅलो, लक्ष देते का? जरा गांभीर्य, थोडा वेळ, 10 मिनिटं जास्त राहील आपला, पण लक्ष द्या. संकट दाविदावर का आलं? चांगला असताना दाविदाने व्यभिचार केला. चांगला असताना त्या व्यभिचार लपवण्यासाठी, किंवा ती गरोदर झाली, ती गरोदर पण पाप लपवण्यासाठी. बघा, एक माणूस चूक करतो, पण ती चूक झाकण्यासाठी अजून चुका करतो, अजून पाप करतो, अजून संकटात पडतो. हालेलुया म्हणा. मग ते पाप लपवण्यासाठी त्यांनी तिच्या नवऱ्याला मारलं. पण या सगळ्या गोष्टी देवाने बघितल्या आणि त्यामुळं त्याच्या घरावर तलवार आली. काय आली? संकटाची तलवार. कुठली तलवार? संकट. का संकट आलं दाविदावर? दावीद तर देवाच्या मनासारखा प्रार्थना करणारा होता, स्तुती करणारा. पण ज्यावेळेस त्यांनी व्यभिचार केला, ज्यावेळेस त्यांनी पाप केलं, त्याच्या घरावर तलवार आली, संकटाची तलवार आली. आणि काय म्हणाला? तुझं घर सोडणार नाही, कारण तू मला तुच्छ मानून उरिया हित्ती याची स्त्री आपल्या घरात घातली आहे. परमेश्वर म्हणतो, पहा, मी तुझ्याच घरातून तुझवर अरिष्ट उभे करीन, तुझ्या स्त्रिया तुझ्या देखत तुझ्या शेजाऱ्यास देईन. तो या सूर्या देखत त्याची बेअब्रू घेईल. तू ते काम गुप्तपणे केले, पण मी हे सर्व इस्रायल देखत या सूर्या देखत करीन. संकट बघाय कशा प्रकारे. एक संकट, देवाची सेवा खऱ्यापणे करताना अनेक संकट येतात, पण त्यात देव लज्जित होऊ देत नाही, सन्मानाने बाहेर काढतो. आमेन म्हणा. पण काही स्वतःच्या चुकीमुळे संकट येतात, त्यामुळं नाश घरात येतो, संकटाची तलवार घरात येते आणि बेअब्रू म्हणा, अपमान म्हणा, सगळं काय होऊन जातं. लज्जितपणा येऊन जातो, खाली मान घालावी लागते. अशा अनेक समस्या जीवनामध्ये येतात संकटामुळे. हालेलुया म्हणा. पुढे काय म्हटलेलं आहे? दावीद नाथाला म्हणाला, मी परमेश्वर काय केलेलं आहे? पातक केले. नाथान दावीद म्हणाला, परमेश्वराने तुझे पातक दूर केले आहे, तू मरवायचा नाहीस. तरी तू एक काम करून दे, परमेश्वराच्या शत्रूस उपवास करायस निमित्त दिले. शत्रूला तो काय दिलेस? निमित्त कारण दिलंस. आणि म्हणून त्यास तुला जो पुत्र झाला तो खात्रीनं मारला. काय होणार? तुला जो पुत्र जो होणार आहे तो काय होणार आहे? 51 स्तोत्र संहिता, पश्चातापाचं स्तोत्र वाचतो आपण नेहमी. काय करतो? दाविदाकडनं पाप झालं, नाथानाकडनं देवाची वाणी आली, दाविदाने त्यावेळेस पश्चाताप केला होता. 51 वाक्य आहे. आणि त्याच्या पश्चातापामुळे देवा त्याला क्षमा केली. पश्चाताप करणारा देव काय करतो? क्षमा करतो. पश्चाताप म्हणजे वाईट सोडून देणं आणि नवीन मार्गात चालणं. आम्ही म्हणता का नाही? आणि मग काय झालं माहितीये? पण एक संकट टळलं नाही, ते पापामुळे तुला जे पुत्र होणार आहे तो मरण पावला. मग दाविदाने खूप उपवास केला. काय केला? म्हणा, खूप उपवास केला. मूळ काही जगलं नाही. पापाचं फळ मरणच आहे. आम्ही म्हणता का? म्हणा, पापाचं मजुरी मृत्यू आहे, मरण आहे. त्यांनी उपवास केला, रडू लागला, काय खाल्लं नाही. काय म्हटलं या ठिकाणी? तडका परमेश्वराचा आला त्या मुलावर. वयाला परमेश्वराचा तडका येऊन तो मुलगा आजारी पडला. परमेश्वराचा तडका. कधी कधी बघा, काय काय लोक म्हणतात देवाकडून संकट येत नाही, पण कधी कधी सैतानाकडून बी संकट येतात, पण कधी कधी पापामुळं देवाचा पण तडाखा येतो. लक्षात घ्या. या वचनाप्रमाणे सांगतो ना, देव दयाळू आहे, पण कधी कधी काय गोष्टी कशा असतात, एक सीमा असते, सुधरत नाही माणूस. छोटे मोठे संकट येतात सुधरावं म्हणून, पण संकटात सुद्धा माणूस सुधरत नाही, मग मोठे संकट येतात. लक्षात घ्या. आज याच मंदिरात तुम्ही ऐकताय, जर तुमच्या जीवनात थोडे संकट आहे, तुम्ही सुधरावं म्हणून संकट आहे, आणि जर तरी सुधरत नाही, पाप पश्चाताप करत नाही, पाप सोडून देत नाही, तर मोठे संकट तुमच्याकडे येतील. लक्षात घ्या. मग आज या दाविदावर काय आले? त्याच्या मुलावर परमेश्वराचा तडाखा आला आणि तो काय पडला? आजारी पडला. दावीद मुलासाठी प्रार्थना काकुळतीने करू लागला. त्याने उपवास केला आणि तो आज जाऊन रात्रभर जमिनीवर पडून राहिला. त्याच्या घरची म्हातारी माणसं त्याच्याकडे येऊन त्याला जमीन उठवू लागली. तो उठेना, त्याच्याबरोबर भोजन करेना,
जेवण त्याग केलं. 7व्या दिवशी मूल मेलं. किती दिवशी मूल मेलं? 7व्या दिवशी मूल मेलं. आणि 7 दिवस त्यांनी खाल्लं नाही. काय केलं नाही त्यांनी? 7 दिवस खाल्लं नाही. 7 दिवस काहीच खाल्लं नाही. हॅलो महाराष्ट्राला, ज्यावेळेस तुम्ही स्वतः चुकता, मला पाप करता, मग किती उपवास करा, किती उपवास करा, संकट आले तरी येतात. लक्षात घ्या. 7 दिवस उपवास केला. किती दिवस? 7व्या दिवशी त्याला कळालं की मूल, आणि तो उठला, आंघोळ केली आणि आराधना केली देवाची. काय केली त्यांनी? आराधना केली आणि जीवन केलं. त्याला विचारलं, तुम्ही असं का केलं महाराज? तो म्हणला, मूल जोपर्यंत जिवंत होतं तोपर्यंत माझ्या हातामध्ये होतं की त्याला देवाने परत आरोग्य द्यावं, देवाने त्याला परत जीवन द्यावं. पण आता ती मेले, आता मला मेलेल्याला परत आणता येत नाही. मला त्याच्याकडे जाता येईल पण मेलेल्याला परत आणता येणार नाही. म्हणून आता मला उठणं भाग आहे. आणि त्याने आराधना केली, पश्चातापाने पुन्हा सुधारणा केली आणि देवाला जीवन दिलं, जीवन केलं आणि पुन्हा एकदा सुरुवात चांगली केली. पण देव बोलला त्याप्रमाणे त्याच्या जीवनामध्ये संकट आली. पाप करून संकटाचं द्वार त्याने उघडलं. व्यभिचार केला, स्त्रीला घरात आणलं, आपल्या घरामध्ये तलवार संकटाची घेऊन आला तो. आणि त्याच्याच घरातून संकट उभारलेली कोण? त्याचाच मुलगा अबशालोम. त्याचाच मुलगा अबशालोम त्याचा शत्रू झाला. त्याला वन वन फिरावं लागलं, दाविदाला डोंगरा डोंगरात पळावं लागलं, रान रानात म्हातारपणी पळत पळत लपून राहावं लागलं. का? एक पाप व्यभिचार केला त्यांनी, स्वतःच चूक त्यांनी केली आणि संकटाला त्याने आमंत्रण दिलं. मला शेजारच्याला संकटाला आमंत्रण नका देऊ. मला संकटाला आमंत्रण नका देऊ. संकट आपोआप येत नाही. तो कधी कधी काही लोक लग्न पत्रिका कसं छापतात, आमंत्रण पत्रिका, तसं काय काय लोकांना सवय आमंत्रण पत्रिका द्यायची. या आमंत्रण पत्रिका, या आमच्या घरात. दाविदाकडनं आमंत्रण केलं व्यभिचार केल्यामुळं आणि ती तलवार संकटाची घरात आली आणि घरातच शत्रू तयार झाला. हालेलुया म्हणा. घरातच तडाखा आला मुलावर आणि मुलगा मरण पावला. प्रेज लॉर्ड. म्हणून शेजारच्याला म्हणा, देवाचा तडाखा बेकार आहे, डेंजर आहे. एकदा तडाखा बसला गायबच. म्हणा हालेलुया. काय केलं म्हणत का? असा हात आहे ना माझा, असा हात आहे, उठणारच नाही 4 दिवस. हे म्हणत का नाही? पण देवाचा एक तडाखा, सिंपल एक तडाखा साधारण, तुम्हाला पृथ्वीवर गायबच करू शकतो. काय झालं अचानक? आता चांगले होते आणि असं काय झालं? कसं झालं माहित नाही. हालेलुया म्हणा. लय बेकार असतो तडाखा. दिसत नाही म्हणा, दिसत नाही. अचानक म्हणा, अचानक. काय काय गेल्यावरचा संदेश लई चांगला वाटला. अचानक पण असं संकटाचं तडाखा. हालेलुया म्हणा. पाप करून संकटाला आमंत्रण नका देऊ. देवाच्या तडाख्याला आमंत्रण नका देऊ. हालेलुया. असं तडाखा बसला, रिपोर्ट असा आला, डॉक्टर म्हणतात 1 महिना गॅरंटी. हालेलुया. मी काय तुमची चेष्टा करणार, पण ती रिअलिटी तुम्हाला सांगते. होत असेल. काय होतं? होत असेल म्हणा, होत असेल म्हणा, होत असेल. त्याला कोणी काय करू शकत नाही म्हणा. ज्याला देव तारी म्हणा, ज्याला देव तारी त्याला कोण मारी म्हणा. ज्याला देव तारी म्हणा की मोठे नाही. ज्याला देव तारी त्याला कोण मारी, आणि ज्याला देव मारी त्याला कोण तारी. जगातला कोणी डॉक्टर तर वाचू शकत नाही. मग
हालेलुया म्हणा की म्हणा हालेलुया. कुणीच वाचू शकत नाही, देवच वाचवणार आहे. पण त्या देवावर इमानी राहा, इमानदारी राहा, खरेपणाने राहा, शुद्धतेने राहा. किती संकट येऊ द्या, त्या संकटातून वाचवेल परमेश्वर. म्हणा की आमेन. चला उठून उभं राहूया आपल्या जागेवर. हालेलुया हालेलुया. राबा राबा बाबा 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 बाबा. चला आपले हात उंच करा, चला आपले हात उंच करा. रिबाना शदेरे बेरे 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 बे. चला थोडा विशेष आराधनेमध्ये चालवेल. हालेलुया. चला चला प्रार्थना करूया. रिबा बाबा बाबा अन्य भाषामध्ये थोडस वेळ. चला रिबा राबा संदा राबा 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 शाबा बाबा 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 बाबा. हात उंच करून समर्पण करा. काही चुका असतील क्षमा मागा देवाला, पश्चाताप करा देवा पुढे. शबा बाबा राबा 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 राबा. हालेलुया. चला धन्यवाद द्या, धन्यवाद. रिबा नामा टका राबा राबा बाबा 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 बाबा. Praise the Lord, praise the Lord, praise the Lord, praise the Lord, praise the Lord. धन्यवाद प्रभू, धन्यवाद यीशु राजा, धन्यवाद 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 धन्यवाद. शंदरबा से ठेरी पाना बोसो बोरी बाबा 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 बाबा. ओ पाना बसे ठेरी पाना बोथुरा ला बसे ठेरी बेली बाला 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 बाला. धन्यवाद द्या प्रभूला, आवाज काढून धन्यवाद द्या. हालेलुया. अन्य भाषामध्ये प्रभूला प्रार्थना करूया. हालेलुया. ओ शबारी पाना बसे ठेरी पाना बोसो बोरी बाबा 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 बाबा. ओ रिंदाना बसे ठेरी पाना बोसो बोरी बाबा 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 बाबा. ओ पाना बसे ठेरी पाना बोथुरा ला बसे ठेरी बेली बाला 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 बाला. धन्यवाद धन्यवाद. टाळ्या वाजून प्रभूची महिमा करूया. हालेलुया. ओ री बाबा 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 बाबा. ओ शबारा बसे ठेरी पाना बोसो बोरी पाना बाला बाला बेरे 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 बाला 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 बाला. ओ शबारा बना क्षमा मागा देवाला, क्षमा मागा. पश्चाताप करा देवाकडे, पश्चाताप करा. हालेलुया. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. ओ देवा मला क्षमा कर, क्षमा कर, क्षमा कर. देवा, देवा. ही बाबा येशूच्या नावामध्ये दया कर प्रत्येकावर. Yes, amen, बाबा. शंदे रेबे 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 रेबे. Hallelujah. बाबा 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 बाबा. Thank you, Jesus. ओ बाबा संकट बाबा खंड बाबा बाबा बाबा. Holy Spirit help कर प्रत्येकाला पश्चाताप करण्यासाठी. पवित्र आत्मा मदत कर. सारे बदल कर बदला. धन्यवाद बदल करून दे. धन्यवाद. हालेलुया 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 हालेलुया. क्षमा मागा देवाकडे. हालेलुया हालेलुया. ओ थँक यू जीसस, थँक यू जीसस, थँक यू जीसस. Holy Spirit take Holy Spirit. येशू दया कर. पश्चाताप दे. पश्चातापाचा आत्मा प्रत्येकाला दे. यस आमेन. हालेलुया. संकट काय येतात आज याला तू शिकवलंस प्रभू. यस संकट काय येतात प्रभू आज तू प्रत्येकाला दया कर. आपल्या हात उंच करून म्हणा देवा देवा परमेश्वरा परमेश्वरा येशू येशू दया कर. दया कर. माझ्या पापाची क्षमा कर. माझ्या पापांची क्षमा कर. येशू येशू मी तुझ्या विरुद्ध पाप केलं. मी तुझ्या विरुद्ध पाप केलं. माझ्या पापाची क्षमा कर. माझ्या पापांची क्षमा कर. प्रभू येशू प्रभू येशू हे माझ्या हृदयामध्ये, हे माझ्या हृदयामध्ये, हे माझ्या जीवनामध्ये, हे माझ्या जीवनामध्ये, हे माझ्या श्वासामध्ये, हे माझ्या श्वासामध्ये, माझ्या अंतःकरणात ये. माझ्या अंतःकरणामध्ये ये. माझं जीवन बदल. माझं जीवन बदल. येशू ये माझ्या घरामध्ये, येशू ये माझ्या माझ्या घरामध्ये, घरावरले, माझ्या घरावरले, माझ्या कुटुंबावरले, माझ्या कुटुंबावरले, माझ्या जीवनावरले, माझ्या जीवनावरले, माझ्या कामावरले माझ्या कामावरले संकटे संकटे दूर कर द्या. दूर कर देवा. दूर कर परमेश्वरा. दूर कर परमेश्वरा. सर्व संकट
कुंपण दे देवा, संरक्षण कर देवा, संरक्षण कर देवा, तुझे देवदूत तुझे देवदूत आमच्या अवतीभोवती असू दे. आमच्या अवतीभोवती असू दे. तू आमचा खरा रक्षक आहे. तू आमचा खरा रक्षक आहे. देवा देवा सहाय्य कर. हालेलुया. हालेलुया. टाळ्या वाजवून प्रभूला धन्यवाद द्या. रबा, 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 रबा. येशू ये. येशू आपलं स्वागत करताय. पवित्र आत्मा, take Holy Spirit. हो, ये पण घे पवित्र आत्मा. ताबा घे पवित्र आत्मा. Bless कर पवित्र आत्मा. सारे भर राखो. हो, बाबा, 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 बाबा. आप उनको Holy Spirit. लबा, 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 लबा. धन्यवाद येशू. बदल दे बापा. येशूच्या नावामध्ये बदल. आशीर्वादित कर येशूच्या नावामध्ये. आणि तुझं गौरव होऊ दे. तुझी महिमा होऊ दे पवित्र. हालेलुया म्हणतो तुला धन्यवाद. प्रत्येकाला ब्लेस कर. प्रत्येकाला तुझे ब्लेसिंग तुझे आशीर्वाद मी रिलीज करताय. आशीर्वादित कर येशूच्या नावामध्ये. प्रत्येकाच्या कामात त्याला ब्लेस कर. कुटुंबाला ब्लेस कर. काही कमी पडू नको. येशूच्या नावात प्रार्थना करतो. आमेन.